अजून एक विनर गेस करू शकता कोण असेल? ओके, तर आय गेस गेसेस केलेलेच आहेत तुम्ही. मी परत विचारणार नाही, कारण आय नो विचारण्यापेक्षा सगळ्यांचे ऑलरेडी हार्टबीट्स हाय झालेले असतात. आपण परत विचारून काय करणार आहे, राईट? सो द बेस्ट रुरल एज्युकेटेड अवॉर्ड गोज टू रेणुका कांबळे. आणि आपल्या संपूर्ण टीचर्स लोकांच्या श्रद्धास्थान, प्रेरणास्थान आणि पूज्यस्थान असलेल्या आपल्या मॅडम स्वाती मॅडम आणि पराग सर यांचे मी खूप आभार मानते. त्यांच्या फॅमिलीशी जोडला गेलेला हा प्रोग्राम आहे. खूप सारे टीचर्स आहेत की ज्यांनी म्हणजे लेडीज आहेत, जास्त करून लेडीज टीचर असे असतात की त्यांनी भरपूर शिक्षण घेतात, चांगले वेल एज्युकेटेड असतात, बट फॅमिली प्रॉब्लेममुळे, मुलांमुळे किंवा काही पर्सनल प्रॉब्लेममुळे त्यांनी करिअर करू शकत नाहीत. तर अशा स्त्रियांसाठी सर आणि मॅडमनी हा जो प्लॅटफॉर्म आपल्याला उपलब्ध करून दिलेला आहे, ॲक्च्युली हा एक खूप मोठा वटवृक्ष आहे जो त्यांनी किती वर्षापूर्वी जेव्हा त्यांनी स्टार्ट केलं तेव्हा लावलेला हा छोटंसं रोपट्याचं आता श्रद्धा इन्स्टिट्यूट हे वटवृक्ष झालेलं आहे. आणि त्या वटवृक्षाच्या छायेखाली सावलीमध्ये आपण सर्वजण क्लासेस घेत आहोत. मी पण जेव्हा क्लास स्टार्ट केला गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरती खूप इन्स्टिट्यूटमध्ये मी काय केलं होतं, इन्क्वायरी केलेली होती. पण सगळ्यात शेवटी मला मॅडमचा फोन आला. पण मॅडमच्या बोलण्याची पॉझिटिव्हिटी बघून मी या इन्स्टिट्यूट सोबत जोडण्याचा प्रयत्न केला आणि ठरवलं की मी स्वाती मॅम सोबत जाणार आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी मी सुरुवात केली आणि 1 वर्ष कंप्लीट झालं. आज माझ्याकडे 100+ स्टुडंट आहे आणि खेडेगावामध्ये भंडारकोटे सारख्या एकदम छोट्याशा खेडेगावामध्ये मी हा क्लास चालू केलेला आहे. 1ली ते 10वी मराठी मीडियम, सेमी इंग्लिश मीडियमचे क्लासेस मी घेते. ॲबॅकस वेदिक मॅथ्सचे क्लासेस घेते. त्याचप्रमाणे 1 वर्षापूर्वी ॲबॅकस सोबतच MSCIT सेंटर सुद्धा आम्ही चालू केलेले आहे, ते सुद्धा मी घेते. इतकं सगळं करत असताना खूप सारे निगेटिव्हिटी येतात आपल्या आयुष्यामध्ये, ॲज अ आई म्हणून किंवा वाईफ म्हणून, किंवा आपण जेव्हा रुरल एरियामध्ये राहतो खूप सारे प्रॉब्लेम एखाद्या स्त्रीला फेस करावे लागतात. माझ्या आयुष्यामध्ये खूप निगेटिव्हिटी येतात, रोज येतात. पण मी काय करते माहितीये, मी एकच करते. मॅडमचे खूप सारे स्टेटसला फोटो असतात आणि व्हिडिओ असतात. मग मी ते सर्व स्क्रीनशॉट काढून व्हिडिओ मी सगळे ठेवलेले आहेत माझ्याकडे. जेव्हा जेव्हा मला निगेटिव्हिटी माझ्या मनात येते मी फक्त मॅडमचा स्माइलिस्ट चेहरा बघते. मॅडम, तुमचा चेहऱ्यावरची स्माइल पाहून माझ्यामध्ये 100 हत्तीचं बळ येतं आणि माझ्यामध्ये 1000 निगेटिव्हिटी असू दे, तुमचा स्माइलिस्ट चेहरा पाहून मी पॉझिटिव्ह होते. का? मॅडम एका बहिणीसारखं आपल्याला काय करत आहे, ट्रेन करत आहे. तर आपण आपल्या शिक्षणाचा फायदा प्रत्येक मुलाला व्हावा असं मला वाटतं. तर तुम्हाला पण जेव्हा जेव्हा वाटेल की आपल्याकडे कमी स्टुडंट आहेत किंवा आपण खूप मागे पडतोय किंवा आपण कुठेतरी कमी पडतोय, तर अजिबात निगेटिव्ह होऊ नका. तर आपल्यासाठी इथे उपस्थित आहेत आणि आपल्यासाठी त्यांनी इतकं छान ऑर्गनाइज कार्यक्रम करत आहेत. तर आपण पुढं गेलंच पाहिजे आणि त्यांनी हे जे एवढा मोठा श्रद्धा इन्स्टिट्यूट आपल्याला उपलब्ध करून दिलेलं आहे त्याचा आपण काय केलं पाहिजे, वापर करून घेतला पाहिजे. हनुमानाने लक्ष्मणासाठी जी संजीवनी बुटी आणली होती माहिती आहे सर्वांना, माहिती आहे की नाही? तसं खूप सारे स्त्रियांचं आयुष्य शक्यतो लग्न झाल्यानंतर
काही करू शकत नाहीत. मला असं वाटतं अशा इथं जेवढे टीचर्स आहेत त्या टीचर्स लोकांसाठी श्रद्धा इन्स्टिट्यूट ही संजीवनी बुटी आहे. त्यांच्या या संजीवनी बुटीमुळे, या श्रद्धा इन्स्टिट्यूटमुळे आमच्या आयुष्याला कलाटणी मिळालेली आहे आणि नवजीवन मिळालेलं आहे. आणि आमच्या सोबत जेवढे मुलं आमचे स्टुडंट आहेत त्या स्टुडंटचे श्रद्धास्थान सुद्धा आमचे स्वाती मॅडम आणि पराग सर आहेत. आता या दोघांनी आपल्यासाठी इतकं मोठं मॅमच्या जे सर आहेत त्यांनी सिटीमध्ये शिफ्ट व्हायचं म्हणाले होते, पण मॅमचं म्हणणं होतं की इथल्या मुलांना मग कोण शिकवणार, म्हणून ते सिटीमध्ये शिफ्ट न होता ग्रामीण भागातच